कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोलो के काही नाही, आरती सोहळ्याची तयारी चालू आहे। ऑलमोस्ट झालंच आहे सगळं आणि तू सांगितल्याप्रमाणे केलंय। अजून काही करायचं असेल तर सांग मला। हा तेच तुला एक सांगायचं राहिलं होतं। मी काय म्हणतो, आज महाप्रसाद करूया आपण। होय, करूया की। हा, आई साहेबांच्या नावानं दान करूया, आहे की नाही? वा वा, खरंच चांगली कल्पना आहे। तू तुझ्या हिशोबानं सगळं कर काय, आणि झालं तर मी पण निघायचं लागलोय, 2 मिनिटात पोहोचतो मी। हा हो, ये तू, तयारी चालूच आहे आपली। ठीक आहे, चालते की चालते। अधिपती नाश्ता करून जा। नको नको, आता गडबडीची वेळ, आता कशाला उगाच काय तर तुम्ही। थालीपीठ आणले मी गरमागरम, तुमचं नेहमीच आहे। हा, असेच उपाशी राहता तुम्ही दिवसभर। हो, खरंच उशीर झाला मला, म्हणून म्हटलं खरंच उशीर। तुमचं काही ऐकणार नाही। या इकडे या, बसा बसा तुम्ही। काय करताय? बसा, मी भरवते तुम्हाला। तुम्हाला कंटाळा आला ना, मी तुम्हाला भर। अहो बरोबर, काय लहान पोरांनी उगाच। लहान पोरासारखं तर तुम्ही वागताय। या, चला चला, खा पटकन। कुणाचा फोन होता? बरं झालं, ओंक्या त्याला म्हणलं आज महाप्रसाद करूया आपण, आई साहेबांच्या नावानं दान करूया। चांगली कल्पना आहे हो, खरंच मस्त आयडिया आहे। आयडिया खरं तर तुम्हीच दिली ती। दान केल्यानं पुण्य मिळेल असं तुम्ही बोलला होता। आणि आई साहेबांचं पण कायम म्हणणं असतं की सणासुदीला आपण गोरगरिबांना जेवढं होईल तेवढं दान करायला पाहिजे। बाप्पाकडे आता एकच प्रार्थना, आई साहेबांना लवकरात लवकर आणते बाबा घरात। बस। हो काय, थांबा, मी म्हटलं का झालं म्हणून। हे घ्या। अहो खरंच नको, खाऊन घ्या, थोडंच राहिलं, हे घ्या। मला सांगा, महाप्रसादाची तयारी कोण करणार आहे? ओंक्या का? अहो, घरचं कार्य आहे, महाप्रसाद घरूनच गेला पाहिजे। महाप्रसादाची सगळी जबाबदारी आमची। तुम्हाला काही वस्तू वगैरे दान करायची असतील तर त्या तुम्ही करा, पण महाप्रसाद आम्ही घेऊन येऊ। तुम्हाला आमचं वार लागलंय जणू। म्हणजे आम्ही तुम्ही म्हणायला लागला तुम्ही, अहो करायला लागला स्वतःला। हो, आम्ही म्हणजे मी एकटीबद्दल नाही बोलत आहे, मी आणि आई। ओ पाया पडतो तुमच्या, त्यासनी काय सांगू नका, आहे का? आता त्या आणि उगाच काय तर त्यांचं आणि काय तर मत असणार, हे मी आमच्या आई साहेबांसाठी करायला लावलोय, तुमच्या आईंसाठी नाही, एवढं लक्षात घ्या। त्या आणि लांबड लावणार काय तर नको, त्यांना काय सांगू नका। ओंक्या करतोय त्याच्या हिशोबाने काय करायचं ते बरोबर। अहो पण आम्ही करू ना, असं काय करताय? बाहेरून कशाला मागवताय? आणि हे बघा, मला सांगा, भुवनेश्वरी मॅडम काय किंवा तुमच्या आई काय, दोघी जणी घरातलाच आहेत ना। त्यात आईंचं जर काही म्हणणं असेल, त्यांची काही पद्धत असेल तर त्यांना करू देत ना। घरामध्ये सगळ्यांनी तुम्हाला जे पटतं तेच करायचं, असं तुमचं म्हणणं आहे का? हो, असं कुठं काय म्हणले मी काय म्हणते, त्यांना जे करायचंय ते त्यांना करू दे, आणि मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेन, तुम्ही नका काळजी करू प्लीज। अहो माझं एवढंच म्हणणं आहे की आता हे मी ठरवलेलं काम आहे, तर त्याच्यात उगाच हस्तक्षेप नको कोणाचा। अहो अधिपती, तुम्ही जे ठरवलंय तसंच्या तसं सगळं होईल। हा, त्यामध्ये काही बदल होणार नाही। आम्ही महाप्रसाद करू व्यवस्थित आणि आरती सोहळ्याला वेळेत पोहोचू, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, कळलं? सगळं तुमच्या मनासारखं होईल। ठीक आहे, बरं चला, हा एवढा घास खा। नाही नको, पोट भरला आता। हो, एवढाच राहिला, एवढ्याने काही होत नाही, चला खा। आता कसं मला बरं वाटतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।